हरिओम. आज मंगळवार 24 जून 2025. ज्येष्ठ कृष्ण पक्षातली आज अमावस्या. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज आज आपल्याला सांगतायत की ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. ऐकूया. लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय. वाचनात आलेल्या आचरणात आणून जो लोकांना सांगतो तोच खरा वक्ता, आणि सांगितलेला जो आचरणात आणतो तो खरा श्रोता आणि साधक. नक्कीच अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधनं उपलब्ध झालीत, त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतोय. ज्ञान हे एक प्रकारचं दुहेरी शस्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म याच्या पायावर उभे असतं ते जास्त प्रभावी ठरतं. सर्वांचं एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असं ज्ञान असावं. श्रीमंत गरीब, विद्वान अशिक्षित, लहान थोर, स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर, आपुलकी वाढेल असं ज्ञान व्यक्त झालं पाहिजे. द्वेष मत्सर वाढवेल, नीतिधर्माला फाटा देईल असं ज्ञान पुस्तकात नसावं. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवतात आणि त्यामुळे सर्वनाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरं ज्ञान नव्हे. जगाचं खरं स्वरूप ज्याने कळते ते खरं ज्ञान. देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान. जे जसे आहे तसं ओळखणं हे तत्वज्ञान. मी देहाला माझा म्हणतो, अर्थात मी देह नव्हे. माझं घर म्हणणारा मी घराहून वेगळा ठरलो. जडत्व म्हणजे काय? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व आहे. पदार्थाचं यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. व्यवहाराचं गूढ ज्याला कळतं तो प्रपंची. जगाचं गूढ ज्याला कळतं तो तत्वज्ञानी. सूक्ष्माचं ज्ञान होणं यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहानसा असा थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणं हेच खरं तत्वज्ञान आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्यानं तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील. पण नामाचं महत्त्व कळणार नाही. ते एक संत कृपेनेच कळतं. नामावर विश्वास बसणं महाभाग्याचं लक्षण आहे. आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिलं पाहिजे. संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावं, त्यानेच समाधान लाभेल. ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते आणि तिचे वर्तन टाकून नीतिमार्ग, धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, ते सद्ग्रंथ. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथभागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्याचं मनन करणं हे फार जरुरीचं आहे. त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होतं. अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातलं सोपं असं नामच घ्यावं. हरिओम. हरिओम तत्सत.